आहे आपल्या याच भारत देशात, जिथे हाय एज्युकेशनचा विचार केला जातो पण केलं काहीच जात नाही. अरे आपल्या गावात हॉस्पिटल खोललंय ना नवीन. हो का? हो मग असं वाटतं नर्स खूप भारी आहे. काय एवढं टेन्शन मध्ये तुमची वहिनी गरोदर आहे, तिला ह्याच दवाखान्यामध्ये ऍडमिट केली. आता मुलगा होतोय की मुलगी होती काय माहिती. काय नको टेन्शन घेऊ, तुला मुलगा हे देवा, हे तू काय केलं? मी असं कोणतं पाप केलं होतं की तुम्हाला मुलगी दिली माझ्या पत्रात? देवा, तिचं शिक्षणाचा खर्च कोण करेल? तिच्या लग्नाचा खर्च मुलगी ही दुसऱ्याच्या घरी द्यावी लागते रे. सांग ना, हिचा शिक्षणाचा खर्च कोण करेल आता? सांग ना. मुलगी जन्माला आली तर लोकांना काय होते काय कळत नाही. जर मुलगा वंशाचा दिवा असला तर मुलगी ही वंशाची ज्योत असते. मुलींना गर्भात मारू नका, त्यांनाही जन्माचा अधिकार आहे. बघताय ना, आज सकाळी रडत का? कारण त्याला मुलगी झाली. मुलगी म्हणजे दारिद्र्य आहे का? नाही ना, मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी आहे. मग तिला पण जगू द्या. काय झालं तुला असं? अरे संग्रामला परत मुलगी झाली. सकारामला मुलगी झाली म्हणजे हसण्यासारखं काय? अरे मुलगी पारख्यात घेऊन असते, तिला लागणारा खर्च, तिला वाढणार लहानपणीपासून तर मोठेपणीचा खर्च हा कोण करणार? मला वाटलं नव्हतं एवढं विचार. तुम्हाला आई लागत, बहीण लागत, मुलगी लागत, एक काम करते, मुलगा छोटे काही लोक खरंच संकुचित वृत्तीचे असतात. अशा लोकांना समजवलं पाहिजे. पण आता संग्रामची मुलगी 8 वर्षाची झाली. आपण बघूया 8 वर्षानंतर काय होतं. शाळेत आतापासून शिकून काय करणार आहे? तसं पण तुला लोकांच्या घरचे थोडे भांडेच करायचे आहे. जाऊन ते तुला जे करायचे. आजच्या या समाजात शिक्षणाचं महत्त्व खूपच वाढलंय. जेवढा अधिकार मुलांना आहे तेवढाच अधिकार मुलींना सुद्धा आहे. ते म्हणतात ना, जर मुलगा शिकला तर फक्त एकटा शिक्षित होतो आणि जर मुलगी शिकली तर पूर्ण घर शिक्षित होते. अभ्यास करते, अभ्यास करायचा आहे ना. आणि तुम्ही बसा थांबत मला. ठीक आहे. वडीलधाऱ्या माणसाला असं बोलत असतं ना. खूप मोठी गोष्ट आहे. एकदा जेवण करतो आणि सांगतो तुला. एकदा काय झालं होतं ना, बाई भेटलं होतं. आता तुम्ही सर्वच आश्चर्यचकित झाला असाल की 8 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये असं काय घडलं होतं की सकारामच्या मनावर एवढा चांगला परिणाम झाला की तो त्याच्या बायकोच्या विरोधात जाऊन त्याच्या मुलीचं शिक्षण पूर्ण करतो. तर आपण सर्व बघू 8 वर्षापूर्वी काय झालं होतं. काय करणार? माझं नशीबच खराब ना की माझ्या पोटी मुलगी जन्माला आली. काय करणार हो? तिचा शिक्षणाचा खर्च कोण करणार? तिचा लग्नाचा खर्च? ते खरे हो, पण तिचा शिक्षणाचा खर्च तिला हुंडा द्यावा लागणार, तिचं लग्न करून तिला दुसऱ्या घरी पाठवावं लागणार. त्याचं काय करणार हो? मी एक गरीब शेतकरी. खरंच बाई, तुम्ही माझे डोळे उघडले.
मी आज एक वेगळा विचार करत होतो, कारण की खरंच मुलगी ही ओझं नाही, ते एक जबाबदारी आहे. खरंच आजपासून मी खूप शिकवणार माझ्या मुलीला, खूप सहाय्यक बनवणार, खूप मोठं करणार तिला, खूप मोठं करणार. तुझ्यासमोर आज एक कविता सादर करत आहे. कवितेचे शीर्षक आहे मुलीचं जीवन सोपं असतं का. मुलीचं जीवन सोपं असतं का. मार्गाचा अनेक पर्याय असतात. लग्न केलं तर निभावणं सोपं असतं का. शिक्षण करणं सोपं असतं का. खरंच मुलीचं जीवन सोपं असतं का. मुलींचं आयुष्य जगून तर बघा, मुलींसारखे बंधनात राहून तर बघा, थोडा विचार तर करून बघा. मुलींवर अत्याचार होतात, त्याचं उत्तर शोधून तर बघा. मुलींचं जीवन सोपं असतं का. आयुष्यात अनुभव खूप आले आहेत, पण सांगणार कोणाला हा प्रश्न पहिला आला आहे. सांगायचे होते ते मनात राहून गेले आहे. भारताचे संविधान फक्त लिहिले गेले आहे का. मुलींना न्याय देण्याचं काम संविधान करत नाही का. खरंच मुलींचं जीवन सोपं असतं का. मुलगी शिकली, प्रगती झाली फक्त म्हणण्यासाठीच असते का. कधी कधी प्रश्न पडतात, भारत देश आजाद झालाय का. भारत देश आजाद झालाय का. खरंच मुलींचं जीवन सोपं असतं का. मुलींचं जीवन सोपं असतं का. This is lab goes to